उगाचच माझ्या घरचे मला वेंधळी म्हणत नाहीत। आता इथं मी काय इडलीचा उद्योग केलाय ना ते सांगतेच। त्याआधी ना रविवारची सुट्टी होती, त्यामुळे नवरबा सुद्धा घरी होते आणि त्यामुळेच आज कॅमेरामॅनची ड्युटी सुद्धा त्यांच्याकडेच होती। म्हणून बघा कसे वेगळ्या वेगळ्या अँगलनी ते व्हिडिओ शूट करतायत, कारण प्रत्येक वेळेला मला ना व्हिडिओ शूट करायचा मी कंटाळा करते, म्हणून आज ते मला शिकवत होते की कसा व्हिडिओ शूट करायचा ते। खाली आले आणि सगळ्या इडल्या बनवून घेतल्या, सगळ्या झाल्या होत्या, फक्त एकच बॅच राहिली होती, त्यामध्ये 5-6 इडल्या बनणार होत्या। तर बघा हा असा उद्योग होऊन बसला। आता हे कसं घासायचं नाही ह्याचं मला टेन्शन आलं होतं। ते थोडंसं निघालं, पण आता अजून पण क्लीन नाही निघत आहे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ते कसं निघेल ते। सकाळी जे नारळ पाणी आणलं होतं ते मी पिलं नव्हतं, त्यामुळे नाही मला त्यावरून पण लेक्चर द्यायला लागले, म्हणून आता ते सुद्धा मी प्यायला बसले। नंतर भाजी निवडायची होती, तर ती सुद्धा निवडता त्यांचं तेच चाललं होतं। आणि इथे मी मिरची निवडताना ना त्याची देठ नेहमी काढून अशी ठेवते, जेणेकरून त्या जास्त दिवस टिकतात। असं कोण कोण करतं ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओसाठी थोडंफार काम करून झालं आणि आता मार्गशीर्ष संपलं, त्यामुळे मूवी बघत बघत आम्ही मस्त असं चिकन एन्जॉय केलं। चला ओके बाय।